श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आज मी बनवणार होते स्वामीसाठी आणि परीसाठी पालक सूप. एकदम छान, एकदम सोप्या पद्धतीमध्ये, जास्त काही वापरलं नाही. त्यासाठी इथं पहिल्यांदा कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये घातलं 1 चमचा तूप. जेवढा कांदा भाजेल यानुसार इथं तूप घालून घेतलं. तूप छान गरम झालं होतं. त्यानंतर घातला त्यामध्ये कांदा आणि कांदा छान असा परतून घेतला. थोडासा कांदा लाल होईपर्यंत परतला आणि त्यानंतर त्यामध्ये घातलं धुवून घेतलेला पालक चिरून घेतला आणि तो घालून घेतला. कांद्यामध्ये मिक्स करून घेतला आणि लगेच असं अर्धा मिनिट परतला आणि त्यानंतर त्यामध्ये पालक शिजेल यानुसार पाणी घालून घेतलं आणि 5 ते 6 मिनिटांमध्ये पालक छान असं शिजून झाला होता. त्यानंतर पालक शिजला तसा त्यातून काढून घेतला आणि छान असं मिक्सरला बारीक, एकदम जेवढे बारीक होईल तेवढी बारीक पेस्ट करून घेतली. त्यानंतर त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा 1 चमचा तूप घालून घेतलं. तूप छान गरम झालं होतं. तसं त्यानंतर जी आपण पेस्ट करून घेतली होती तीही त्यामध्ये घालून घेतली. आता थोडं मला पातळ करायचं होतं, त्यानुसार मी थोडं त्यात आणि पाणी घालून घेतलं आणि छान असं पातळ करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये घातले चवीनुसार मीठ आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवरच्या अर्ध्या वाटीमध्ये पाणी घालून थोडा मिक्स करून घेतला आणि तो त्यामध्ये घालून घेतला. आता कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे थोडंसं घट्ट दाटसरपणा येतो, त्यामुळे इथे कॉर्नफ्लॉवर घातला आणि वरून थोडी मिरपूड घालून घेतली आणि छान असं 5 मिनटं पुन्हा एकदा छान शिजवून घेतलं. पुन्हा थोडंसं तूप घालून घेतलं. आता छान असं तयार झालं होतं खाण्यासाठी पालक सूप.